निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। घोर भवनिधि पार तराया गुरु भक्ति नौका, घोर भवनिधि पार तराया गुरु भक्ति नौका, कर्णधार सद्गुरु समर्थ गर्जे वेद डंका, कर्णधार सद्गुरु समर्थ गर्जे वेद डंका। भक्त भक्तला भक्तागीना भक्ती प्रिय अवधूता। गुरुदेव, दत्त महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण गावात गेलो, शिवभक्ताला भेटलो, त्याने विवाह केला पाहिजे असंही त्याला सांगितलं। आता आपलं इथलं कार्य पूर्ण झालं आहे असं मला वाटतं। नाही गोरक्षा, जोवर गुरु सद्गुरूंची आज्ञा होत नाही तोवर आपण हे स्थान सोडूयात नको। परंतु गुरुदेव, मग आपलं कार्य कसं होणार? गोरक्ष, आता ती वेळ आली आहे की आपण एकाच ठिकाणी असून देखील अनेक ठिकाणी उपस्थित राहून आपलं कार्य करायचं आहे। जसं की मी इथे आहे, परंतु दुसरीकडे मायाजाल विणतो आहे, अर्थात जीवसृष्टीच्या कल्याणासाठी मंत्रांची रचना करतो आहे। गुरुदेव, याचा अर्थ मी इथे उपस्थित राहून इतरत्र जाऊन काम करण्याची अनुमती आहे? अर्थात। ओम नमः शिवाय। ओम काका, काका, अहो येऊ का म्हणलं? नाना ये बस। अरे राम कृष्ण हरी। काय मग नाना, कसं काय येणं केलंस आज? सांगावं आहे तुमच्यासाठी। सांगावं? कोणाचा? अण्णा नाही का त्यांचा। नाना कसे आहात? पोरी बरं आहे, चाललंय बघ आपलं कसं तरी। अगं अण्णांचा सांगावा घेऊन आलाय तो। जाऊन या की मग। हो, पण अण्णांनी आतापर्यंत कधी बोलवलं नव्हतं। नाना काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? मला काही सांगितलं नाही त्यांनी, पण अक्का म्हणली काकासनी तुम्ही लगेच घेऊन या। ललिता, जाऊनच येतो। चल नाना। काय ग, कुठे गेले हे? त्यांना अण्णांनी बोलवलंय। मला काही सांगण्याची पद्धत आहे की नाही? कशाला गेले, काय काम होतं, मला कळायला नको? माझ्या लायक काही सेवा? काका, तुम्हाला जरा स्पष्ट सांगतो, आमचा मुलगा जनार्दन याने काल तुमच्या मुलीला म्हणजे ललिताला बघितलं आणि आता तो हट्ट करून बसलाय की लग्न करीन तर तिच्याशी। हे बघा, मानानं आणि संपत्तीनं आमची बाजू तुमच्यापेक्षा उजवी आहे, तरी आम्ही तुमच्या मुलीला मागणी घालतोय, कारण आम्हाला आमच्या मुलाचं सुख महत्त्वाचं आहे। आता तुम्ही असं सांगितल्यावर मी काय बोलू मला समजत नाहीये। अहो, समजायचं काय त्यात? गुरुजींना बोलावून तिथी ठरवायची आणि लग्न लावून टाकायचं।
मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला विचार करून सांगतो. आम्हाला नाही ऐकायची सवय नाहीये. काका, मुलगी सुखात राहील याचा विचार करा. गोरक्ष, आज दत्तप्रभू आपल्याला असा विधी सांगणार आहेत जो आजवर त्यांनी कुणालाही सांगितला नाही. गुरुदेव, आजपर्यंत असा कोणताही विधी नाही, कोणतंही ज्ञान नाही जे श्री दत्त महाराजांनी आपल्याला सांगितलं नाही. मग असा कोणता विधी आहे? ते तर आश्रमात गेल्यावरच समजेल. गुरुदेव, मी उत्सुक आहे ऐकायला. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये इतकी गुप्त रहस्य आहेत गोरक्ष, ती कितीही समजून घेतली तरी सुद्धा शेष राहणारच आहेत. गुरुदेव, म्हणून मला असं वाटतं की सामान्य मनुष्याला, साधकांना अनेक ध्यान पद्धती द्याव्यात. ज्याला जी पद्धत जवळची वाटेल त्याने ती स्वीकारा. परंतु हे कार्य करणार कोण? गुरुदेव, मी करेन, आपण आज्ञा द्यावी. गोरक्ष, तुला पूर्ण कल्पना आहे की माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. गुरुदेव, ज्याला देवीची साधना करायची आहे त्यासाठी देवी आहे. ज्याला काली प्रिय आहे त्यासाठी काली आहे. ज्याला प्रेमळ कृष्ण भक्ती करायची आहे त्यासाठी कृष्ण आहे. जो ज्या स्वरूपात ईश्वराला पाहतो त्या स्वरूपात तो आहे. ज्याला निराकार आहे, ज्याच्या समोर नतमस्तक व्हायचे आहे, त्याने सर्व सृष्टीलाही व्यापून उरणाऱ्या निराकाराला शरण जावं. गोरक्ष, तू इतक्या ध्यान पद्धती तयार करशील हे उत्तम आहेच, परंतु भविष्यात तुझ्यावर टीका होऊ शकते. गुरुदेव, त्यातून साधकाला मार्ग मिळणार असेल तर स्तुती, निंदा माझ्यासाठी समान आहे. गोरक्ष, प्रत्येक विधी, पूजा, तंत्र, मंत्र, यंत्र आकाराला येतं. त्यामागे अनंत गुप्त रहस्य असतात. आज नाथांपुढे मी असंच एक गुप्त रहस्य सांगणार आहे. काय झालं काका? काय सांगू तुला नाना? अहो, काळजी वाटली म्हणून विचारलं नव. माझ्या सालस मुलीचा हात त्या जनार्दनसाठी मागतायत. बाबू, काय सांगताय? हो, तो जनार्दन कसा माणूस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अरे कसा देऊ मी माझ्या मुलीचा हात त्याच्या हातात? खरंय काका तुमचं. अहो, आम्ही पडलो लहान माणसं, उघड काही बोलता येत नाही. आपण तो जनार्दन कसा आहे ना, समजा गावाची माहिती. हो रे, यातून काय मार्ग काढायचा तेच कळत नाही. आता महादेवच वाचवतील. काका, घरी जा, शांत बसा आणि मग ठरवा काय ते. हो.
ठीक आहे, येतो मी. अहो ना कसले एवढा विचार करत बसलास हो? अगं डोकंच चालं ना बघ, डोकंच चालं ना माझं. अहो सांगा की पटकिनी, काय झालं? हे बघ, तुझं त्या ललिताशी चांगलं आहे ना बघ? होय. तिचं वाईट दिस सुरू झालंय बघ. अगं जनार्दनचं लगीन ललिताशी करायचंय म्हणून हात मागितलाय त्या अक्कानं. अरे माझ्या कर्म, देव बी चांगलीच्याच माग का लागतो या, हेच नाही कळत बघा नाना मला. काय झालं? इतके थकल्यासारखे काय वाटतंय? कशाला बोलवलं होतं अण्णांनी? काही नाही. तुम्ही माझ्यापासून कितीही लपवून ठेवलं ना तरी मला कळणार नाही असं नाही. मी अक्कांना चांगलंच ओळखते. मी त्यांना जाऊन विचारते आता. तू जाऊ नकोस, बरं दिसणार नाही ते. पिताश्री, तुम्ही काय झालंय ते सांगून टाका. मला पण काळजी वाटते हो आता. आता सांगणार आहात का? तो अण्णांचा मुलगा आहे ना जनार्दन, त्याच्याशी ललिताचा विवाह लावून द्यायचा असं म्हणणं आहे त्यांचं. आहो, मग तर चांगलंच आहे. देवाने माझी प्रार्थना ऐकली बघा. नाही, अशा माणसाशी मी माझ्या मुलीचा विवाह लावून देणार नाही. अगदी फुलासारखं जपलंय मी तिला आतापर्यंत. अशा दुष्ट माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात देणार नाही. अहो पण दारात स्वतःहून चालत आलेलं स्थळ तुम्ही असं धुडकावून लावणार आहात का? हो, अशा घरात माझी लेक मला द्यायची नाही. नियतीने ललिताच्या भाळी संकटांची शृंखला लिहिली आहे, पण ललिता ही माझी आणि स्वयं आदिशक्ती पार्वतीची भक्त आहे. मी आणि पार्वती ललिताला सहाय्यभूत होऊ शिवशक्ती लीलांची घटिका आता समीप आली आहे. दत्त महाराज, आपण खूप दिवसांनी भेटतो आहोत. तुम्ही कैलासात आणि मी गिरणारवर असूनही आपल्यात केवळ काही क्षणांचं अंतर आहे. आपण कधीही भेटू शकतो. होय, खरं आहे. नवनाथांचं कार्य अतिशय उत्तम सुरू आहे. होय, सगळ्या चेतना शक्तींना लोककल्याणासाठी जागवलं जात आहे. मी पाहतो आहे भविष्यात कलियुगात याचे चांगले परिणाम दिसतील. महादेव, आपण पुन्हा भक्तासाठी कैलास सोडून येत आहात ही मंगलवार्ता आहे. ते साधकामुळे शक्य आहे. त्याची भक्ती मला खेचून आणते आहे. सदाशिव नावाचा भक्त आहे, मला कौतुक आहे त्याचं. इतकी श्रद्धा, इतकी निर्मळ भक्ती आहे त्याची की मीही चकित झालो. लोकांमध्ये राहूनही तो एक व्रतस्थ आयुष्य जगतो आहे. आपण त्याला दर्शन द्यावं, आता ही वेळ आली आहे. होय,
लवकरच दर्शन देईन मी त्याला. अगं नर्मदा, तुला समजलं का? कशाचं? काय? अगं तू जनार्दन आहे ना व, त्याला परत दिसायला लागलंय. कसं काय? नातांकडे गेलं होतं म्हण. असं कानावर आलंय माझ्या. चला बरं झालं, आता आमच्या मागे तरी किरकिर राहणार नाही बघ त्यांची. आता दुसरे कानावर आलंय. आता नवीन काय? ती लक्ष्मण काकाची पोरगी आहे ना व ललिता, तिच्या संग लगीन करायचंय म्हणतोय जनार्दन. अरे देवा, त्यात चांगल्या मुलीचं नुकसान होईल ग. आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तिची ती सावत्र आहे, काय चांगलं होऊन दिल वे तिचं. मला असं वाटतंय की आपण तिला नाथांकडे घेऊन गेलं पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. असंच करूया आपण. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात झाडाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. अवश्य गुरुवार, आपण तो विधी काय आहे ते विशद करावा. आम्ही सगळे त्याचं पावित्र्य राहील याचं आपल्याला वचन देतो. यज्ञविधी सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यात किती प्रकार आहेत तेही ठाऊक आहे. यज्ञ हा अग्नीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आजवर समजत आलो आहोत. पण यज्ञ हा अग्नीशिवायही पूर्ण होऊ शकतो. ते कसं काय गुरुदेव? मी तुम्हाला जो यज्ञ सांगतो आहे त्याला जलतज्ञ म्हणतात. गुरुदेव, ही कल्पना सुंदर आहे. हे जलपात्र आहे. तांदूळ धुवून वाळवून त्याला अगदी थोड्या तुपात भाजला आहे आणि त्यात चंदन बारीक करून मिसळणार आहोत.
आता ह्याचीच आहुती आपल्याला पाण्यात द्यायची आहे. आजपर्यंत ज्या शक्तींना अनुकूल करून घेतलं आहे त्यांनाच पुढील कार्यासाठी आवाहन करायचं आहे. जशी आज्ञा.